माता निघाल्या कुठे? गुहेच्या दिशेने निघाल्या, ज्या ठिकाणी महादेव बसलेले होते तिथे निघाल्या. आणि मग आल्याबरोबर सतीच्या पायातले पैंजण वाजायला लागले. महादेवाने विचार केला, कोणीतरी स्त्री आपल्याकडे येत आहे. सती माता हळूच आल्या, खाली बसल्या आणि भगवान भोले बाबाचे पाय दाबायला सुरुवात केली. भोले बाबाने हळूच एक डोळा उघडला आणि विचार केला, सतीला माझ्याकडे नक्कीच काहीतरी काम आहे, म्हणून सती इतक्या दिवस सती का नाही आली? आता सतीला माझ्याकडे नक्की काहीतरी काम आहे. हळूच येऊन सती माता बसल्या, भगवान भोले बाबाचे पाय दाबायला लागल्या. भगवान भोले बाबाने डोळे उघडले आणि विचारलं, सती आज काय काम काढलं तुम्ही? सतीने सांगितलं, बाबा बायकांची खूप बोलण्याची फार कला त्यांच्याकडनं शिकावी बरं. सती माता म्हणायला लागली, बाबा तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. काय म्हटली सती? तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे आणि आपल्याला यज्ञासाठी जायचं आहे. महादेवाने विचारलं, सती सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे मान्य आहे, पण तुला निमंत्रण पत्रिका आली का? तिने सांगितलं नाही. मग सांगितलं, महादेवाने सांगितलं, सती ज्या ठिकाणी निमंत्रण नाही त्या ठिकाणी तू कशाला जाते? सती जाऊ नको, तिथे तुझं बरं नाही होणार. पण सतीने ऐकलं नाही. सती माता म्हणायला लागली, मला तरी जाऊ द्या, तुम्हाला जर नसेल यायचं तर नका येऊ, पण मला तरी जाऊ द्या. महादेवाने सांगितलं, सती तू तिथे जाऊ नको, तिथे तुझा सगळे अपमान करतील, तू जाऊ नको तिथे. पण सती ऐकायला तयार नाही. आपल्यालाही असंच होतं कधी कधी, मालक जर म्हटले ना माहिती जाऊ नको, आपण म्हणा जाणार म्हणजे जाणार, जाणारच, मी ऐकणारच नाही कोणाचं. आपण इतक्या हट्टी असतो. तशी सती माता ही हट्टी होती, मी जाणार म्हणजे जाणार. भगवान भोले बाबाने सांगितलं, सती जाऊ नको तू. पण सतीने ऐकलं नाही. सतीने एकदाही मागं फिरून पाहिलं नाही. आणि मग सती माता भगवान भोले बाबा म्हणायला लागले, उमरा ही घराची मर्यादा असते सती, उमरा ओलांडताना विचार कर, अजून एकदा विचार कर. सती माता म्हणायला लागल्या, देवा मी नक्की जाणार, मी आता थांबणार नाही, कारण माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे. बापाच्या घरी जायला मुलीला कशाला आमंत्रण लागतं? मी माझ्या वडिलांच्या घरी जाणार. आणि मग सती माता निघाल्या कुठे? कैलासहून निघाल्या महाराज. ज्या कनखल क्षेत्रामध्ये सुंदर अशा प्रकारे यज्ञाचं आयोजन केलं होतं, निघाल्या. सतीच्या बहिणी त्या ठिकाणी आलेल्या होत्या. कनखल क्षेत्रामध्ये सती माता आली. गेटवर 2 बॉडीगार्ड होते, 2 चौकीदार होते. तिथून सती माता आली. आल्याच्या नंतर तिला पहिल्यांदा तिच्या बहिणी भेटल्या. बहिणी भेटल्या महाराज. बहिणी विचारायला लागल्या, सती तुझ्या नवऱ्याने लॉकेट वगैरे केलं की नाही? का सापच घालतो म्हणे गळ्यात अजून? तुझा नवरा पावडर वगैरे लावतो की नाही म्हणे? का भस्मच लावतो अंगाला सगळा? त्या बहिणी बोलायला लागल्या. त्या दक्षाने बहिणीसाठी 15-15 हजाराच्या मुलींसाठी साड्या घेतल्या, पण या सतीला विचारलं सुद्धा नाही. तिला राग आला. वडील असून वडिलांकडे हा भेदभाव नसावा. वडिलांना सगळी लेकरं सारखी असावी, सगळी मुलं सारखी असावी. का माझे वडील असे वागले असतील? त्या बहिणीच्या 15-15 हजाराच्या साड्या तिच्या बहिणींच्या अंगावर दिसल्या. तिला वाईट वाटायला लागलं. तिला वाटलं, जाऊ द्या, मला कोणी नाही बोललं तरी हरकत नाही, पण माझी माहेरातली माय मात्र माझ्यासाठी जिवंत आहे. आणि मग ती सती हळूहळू पुढे जायला लागली. बहिणी तिला आडवं उभं बोलायला लागल्या. पुढे दक्ष आला. दक्षाने तिला पाहिलं, पण दक्ष बोललाही नाही एकही शब्द. सती फार खचून गेली. माझे जन्मदाते वडील असून माझ्याशी बोलत नाहीत. सती माता रडायला लागल्या. आणि मग पुढे हळूहळू सती माता स्वतःच्या आईकडे गेल्या. आईकडे गेला. आईच्या गळ्याला आलिंगन दिलं आणि रडायला लागल्या. आई, अगं माझ्या आपल्याच घरी यज्ञ होता, मला साधा फोन तरी करायचा. साई, का बोलवलं नाहीस का मला यज्ञासाठी? खूप राग आला मला सतीला. इतका राग आला, भयंकर राग आला. आणि ती सतीची आई म्हणायला लागली, जाऊ दे, तुला कोणी नाही बोललं तरी हरकत नाही, पण या तुझ्या आईसाठी तू आलीस ना, कारण
माहेरामध्ये जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत आपल्यासाठी माहेर जिवंत आहे. कोणाचे भाऊ आणि भाऊजे कोणाचे नसतात महाराज, नसतात कोणाचे. म्हणून सती माता म्हणायला लागली, आई मला का सांगितलं नाहीस ग तू? रडायला लागल्या. एका मुलीचं पत्र त्या ठिकाणी मी वाचून दाखवते, ऐका. मुलगी आईला काय म्हणते, आई आई तुझी आज खूप आठवण येते ग आई. माझी सकाळ 5:30ला होते आणि रात्र 12 वाजता होते आई. तेव्हा तुझी खूप आठवण येते ग आई. खरं सांगू आई, सगळ्यांना गरम गरम जेवायला खाऊ घालता घालता मी थंडच जेवण खाते ग आई. आई तेव्हा तुझी खूप आठवण येते ग आई. आई सासरी कुणी जरी आजारी पडलं ना त्यांच्या सेवेसाठी मी तत्पर असते ग आई. पण मला जेव्हा त्रास होतो तेव्हा कोणीही माझ्या जवळ नसतं ग आई. आई त्या मुलीचं पत्र आहे बघा, मला सकाळीच आले. इतकं सुंदर ते पत्र आहे. आई रात्री सगळे झोपल्यावर आठवणीने प्रत्येकाला पांघरून घालते का आई. पण जेव्हा माझ्या अंगावर पांघरून नसतं तेव्हा कोणी सुद्धा पांघरून घालत नाही ग आई. आई तेव्हा तुझी खूप आठवण येते ग. सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता मी स्वतःला विसरून जाते आई. पण माझी गरज ज्या वेळेस असते ना तेव्हा माझ्याजवळ कोणीच नसतं ग आई. माझं मन मोकळं करायला कोणीच नसतं. स्त्रीचं जर मन मोकळं कोणाजवळ होत असेल ती माझी एकमेव असते, ती आई. आणि मग सती आई तेव्हा तुझी खूप आठवण येते ग. सती माताही असंच म्हणायला लागल्या, कारण जेव्हा माहेरातली माय गेली ना स्त्रीचं माहेर पण संपून जातं बरं. मग ती कितीही वयस्कर आपली आई असू द्या, आई 70-80 वर्षाची जरी असेल, मुलगी 40 वर्षाची जरी असेल, आणि ज्या वेळेला त्या आईने पाहिलं आपली मुलगी आपल्या घरी येत आहे, ती म्हातारी आई काठी टेकत 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 गेटपर्यंत येईल आपल्याला वाट लावण्यासाठी, आपल्याला घेण्यासाठी. म्हणून माहेरातली माय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसाचं माहेर त्या ठिकाणी शिल्लक राहतं. म्हणून जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत माहेरी येत जा. असं म्हणत नका जाऊ की आमच्या नवऱ्याच्या घरी आम्हाला खूप कामं आहेत. नवऱ्याच्या घरी तर 80-90 वर्षापर्यंत तुम्हाला राहायचं आहे, पण माहेरात पण माणसाने गेलं पाहिजे. किती हातातली कामं बाजूला टाका पण माहेरी आलं पाहिजे. तशी ती सती नवऱ्याचा विरोध केला, भगवान भोले बाबाचा विरोध केला आणि निघाली महाराज सती दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये आली. आणि मग दक्ष बोलायला लागला, हे सती तुला कोणी आमंत्रण दिलं? कोणी बोलवलं तुला सांगितलं? ती म्हणायला लागली, बाबा अहो माझ्याच वडिलांच्या घरी यज्ञ आहे आणि मला काय गरज आहे कोणाच्या परमिशनची? तुझ्या नवऱ्याने माझा घोर अपमान केला आहे, तुला इथे कोणी बोलवलं? जशी आलीस तशी परत निघून जा. सतीला राग आला, एवढा सतीचा स्वाभिमान त्या ठिकाणी जागा झाला आणि ती बोलायला लागली, बाबा असं काही बोलू नका. आणि मग ज्या ठिकाणी यज्ञ होता त्या ठिकाणी सती गेली. गेल्याच्या नंतर पाहिलं सगळ्या देवतांसाठी आसनं टाकलेली होती, सगळ्या देवतांसाठी, पण भगवान भोले बाबासाठी आसन टाकलेलं नव्हतं. सतीने विचार केला, सगळ्यांसाठी आसन आहेत आणि माझ्या नवऱ्याने कोणते एवढं पाप केलं की त्याच्यासाठी आसन टाकलेलं नाही? सतीला इतका भयंकर राग आला, इतका क्रोध आला, सती मातेचा स्वाभिमान जागा झाला. आणि मग सतीला राग आला, माझ्या नवऱ्यासाठी आसन टाकलं नाही, आता मी इथे राहणं योग्य नाही आणि परत तरी कोणत्या तोंडाने वापस जाऊ. म्हणून सतीने ज्या ठिकाणी हवनकुंड चालू होतं, यज्ञ चालू होता, त्या ठिकाणी सती माता निघाल्या आणि पळत पळत निघाल्याच्या नंतर सती मातेने जोरात अशी हवनकुंडामध्ये उडी मारली. आणि मग त्याच ठिकाणी यज्ञ स्तब्ध झाला, यज्ञ शांत झाला, सगळे देवतागण उभे राहिले. आता काय करावं? सतीने तर हवनकुंडामध्ये उडी मारली, आता काय करावं? सगळेजण प्रार्थना करायला लागले, काय करावं? आणि तेवढ्यामध्ये तिथं आले नारद आले. नारद आल्याच्या नंतर नारदांनी सगळं पाहिलं आणि नारद सगळं पाहिल्याच्या नंतर नारदांचं विमान गेलं कैलासामध्ये आले आणि सांगितलं, बाबा अहो तुमच्या बायकोला त्या दक्षाने हवन कुंडामध्ये ढकलून दिलं. एकाचे दोन सांगते त्यालाच म्हणतात नारद.
आणि मग आता एकाचे 2 करून नारदांनी सांगितलं आता काय करावं. आणि मग भगवान भोले बाबाने शंकिनी डंकिनी नावाचे राक्षस तयार केले आणि ते राक्षस वायूच्या गतीने निघाले. जोराची हवा सुटली, ते राक्षस निघाले आणि त्या दक्षाचा यज्ञ सगळा विध्वंस करून टाकला राक्षसांनी. सगळ्या पत्रवाळ्या अस्तव्यस्त करून टाकल्या. सगळे देवता गणांचे त्या ठिकाणी हातपाय तोडायलाही कमी केले नाही शंकिनी डंकिनी नावाच्या राक्षसांनी. आणि मग आता सगळी देवता पळायला लागली, इकडे तिकडे सैरा वैरा पळायला लागली. आता काय करावं म्हटलं, आता एकच काम करावं लागेल, आता महादेवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही, भगवान भोले बाबाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. मग आता त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला, भगवान भोले बाबाची प्रार्थना केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग सगळ्या जणांनी भोले बाबाची प्रार्थना केली आणि त्याच ठिकाणी भगवान शंकर आले. प्रार्थना ऐकली, भगवान शंकर आले आणि दक्षाला हातामध्ये धरलं. जेच दक्षाचं डोकं गरगर गरगर फिरवलं आणि धडापासून वेगळं केलं दक्षाचं डोकं. पृथ्वीवर हाहाकार झाला. दक्षाचं डोकं धडापासून बाजूला झालं. मग आता काय करावं, सगळेजणच त्या ठिकाणी महादेवाची स्तुती करू लागले. पण दक्षाला मात्र टाळी वाजवता येत नव्हती, दक्षाला मात्र स्तुती करता येत नव्हती. म्हणून दक्षाला एका बोकडाचं मान कट केली आणि ती आणून दक्ष राजाला बसवली. आणि म्हणून तेव्हापासून भगवान भोले बाबाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर असं करून टाळी वाजून दर्शन घेतात. म्हणून आता चलो हम भी प्रभु का जप करते हैं. भगवान भोले बाबाचा जप त्या ठिकाणी सुरू झाला. शिवनाम से जगत में उजाला, हरि भक्तों के मन में